तर अमरावती महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती असतानाही रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षानं भाजप विरोधात उमेदवार उभे केले होते। रवी राणांच्या या कृत्यामुळे भाजपमध्ये नाराजीचं वातावरण होतं। आज अखेर चंद्रशेखर बावनकुळे यांनी रवी राणांची भेट घेतली आणि चर्चा केली। आम्ही आमचे 3 उमेदवार मागे घेतलेत, रवी राणांनीही त्यांचे बऱ्यापैकी उमेदवार मागे घेतलेत अशी माहिती बावनकुळेंनी दिली आहे। 1 ते 2 ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल, बाकी महायुती असेल अशी माहिती बावनकुळेंनी दिली आहे। रवी राणांनी आपले उमेदवार परत घेतलेले आहे, बऱ्यापैकी परत घेतलेले आहे। आज संध्याकाळी आमची चर्चा होईल, पण आम्ही युवा स्वाभिमानसोबत आहोत। आमची युती आहे, शेवटी बडनेरा त्यांचा मतदारसंघ आहे आणि आमचे 3 उमेदवार आम्ही आज परत एवढ्याकरता घेतले की आम्ही रवी राणा यांना सांगितलं होतं की आम्ही 9 सीट तुम्हाला देऊ। 1-2 वार्डामध्ये मैत्रीपूर्ण होईल, तरी 1-2 वार्डामध्ये मैत्रीपूर्ण असेल, बाकी ठिकाणी ही महायुती असेल। 9चं कमिटमेंट होतं ते आम्ही पूर्ण केलं आहे। आता आम्ही जे कमिटमेंट केलं आहे त्यांनी पूर्ण करायचं, आमचं कमिटमेंट आम्ही पूर्ण केलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।